हॅलो फ्रेंड्स, मी अजय सोनकांबळे. आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान लागू झाले. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांपासून स्वतंत्र झाला. त्यानंतर आपला देश कसा चालणार, त्याचे कायदे कसे असणार, त्याचे नियम कोणते असणार, आपले नागरिकांचे मूलभूत अधिकार कोणते असणार, हक्क कोणते असणार, कर्तव्य कोणते असणार, भारत देशाच्या घटनात्मक संस्था कोणत्या असणार, त्या कशा काम करणार, हे ज्या पुस्तकामध्ये आहे ते म्हणजेच आपले भारताचे संविधान. तर ह्यापूर्वी आपल्यावर देशावर राजांनी राज्य केलं, बादशहांनी राज्य केलं, पण इथे आता राज्य आपल्या जनतेचं आहे, म्हणजे प्रजेची सत्ता आहे. म्हणून हा प्रजासत्ताक दिन. तर 26 जानेवारी 1950 रोजी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसानंतर संविधान सभेतील सदस्य आणि ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून आपल्याला जगातील सर्वोत्तम असे भारतीय संविधान मिळाले. तर त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपला देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य म्हणून जगासमोर उभा राहिला. तर या संविधानाबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. भारतीय संविधानाने आपल्याला कोणते मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स दिले आहेत ते जाणून घेऊयात. तर समानतेचा अधिकार, राईट ऑफ इक्वॅलिटी. तर भारतीय संविधानाने आपल्याला कायद्यापुढे सर्व समान आहेत, कोणीही जात, धर्म, लिंग, भाषा यांवरून भेदभाव करणार नाही. स्वातंत्र्याचा अधिकार, राईट ऑफ फ्रीडम. बोलण्याचे, लिहिण्याचे, फिरण्याचे, कुठेही वास्तव्य करण्याचे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत. कुठेही व्यवसाय करण्याचे अधिकार आपल्याला मिळालेले आहेत. शोषणाविरुद्धचा अधिकार, बालमजुरी व जबरदस्तीच्या कामावर बंदी. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, कोणताही धर्म मानण्याचे, पाळण्याचे व त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य. संस्कृती व शिक्षणाचा अधिकार, अल्पसंख्याकांना आपली संस्कृती व भाषा जपण्याचा अधिकार, सर्वांना सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे संवैधानिक उपायांचा अधिकार. म्हणजेच याच्यामध्ये आधी सांगितलेले जे आपले मूलभूत अधिकार आहेत ते जर आपल्यापासून कोणीही हिरावून घेत असेल तर त्याविरुद्ध दाद मागण्याचा आपल्याला अधिकार आहे. संविधानाने जसे आपल्याला मूलभूत अधिकार दिले आहेत तसेच आपली कर्तव्येही नमूद केली आहेत. कायद्याचे पालन करणे, संविधानाचा सन्मान करणे, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय चिन्ह, राष्ट्रीय प्रतीके, स्वातंत्र्य लढ्यातील आणि संविधान निर्मितीतील महान व्यक्तिमत्वांचा आदर करणे, देशाची एकता व अखंडता जोपासणे, वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, सामाजिक सलोखा निर्माण करणे, एकता व बंधुता निर्माण करणे, आपल्या लहान बालकांना शिक्षण, त्यांच्यापर्यंत शिक्षण पोहोचवणे, असे आपले मूलभूत कर्तव्य आहेत. त्यांचं आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पालन केलं पाहिजे. भारतीय संविधानामध्ये भारत चालवणाऱ्या घटनात्मक संस्था आहेत. त्याच्यामध्ये विधिमंडळ, लेजिस्लेचर, ज्याच्यामध्ये संसद, लोकसभा व राज्यसभा येते. याच्यामध्ये आपले कायदे बनवले जातात, देशाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली जाते, उपाययोजना आखल्या जातात. त्यानंतर आहे कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह. याच्यामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ हे येतात. तर ह्यांच्याकडे विविध कायद्यांची अंमलबजावणी करणे, विविध योजना राबवणे यांची जबाबदारी असते. पुढचं आहे न्यायपालिका, ज्युडिशरी. याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इतर न्यायालय यांचा समावेश असतो, जे आपल्याला न्याय देतात, हक्क देतात, आपल्या अधिकारांविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार देतात. स्थानिक स्वराज्य संस्था. याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. याच्यामध्ये आपण स्थानिक जे प्रश्न आहेत त्याच्याविरुद्ध आपल्याला दाद मागू शकतो. मधून आपण आपले विविध प्रश्न सोडवू शकतो, समस्या सोडवू शकतो, प्रभागाचा विकास करून घेऊ शकतो. पुढचे आहेत विविध आयोग, निवडणूक आयोग. निवडणूक आयोगाचं काम आहे निष्पक्ष निवडणुका घेणे. महिला आयोग आहे. महिला आयोगामध्ये महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध संरक्षण देणे, महिलांची रक्षा करणे. OBC आयोग आहे, SC ST आयोग आहे. याच्यामध्ये मागासवर्गीयांच्या आणि अनुसूचित जाती आणि जमातींच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्याविरुद्ध होणाऱ्या भेदभावाला रोखणे यांचा समावेश होतो. UPSC कमिशन, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा राज्यसेवा आयोग याद्वारे आपले प्रशासकीय अधिकारी निवडले जातात. IAS, IPS, IRS असे विविध प्रशासकीय अधिकारी यातून निवडले जातात. फायनान्स कमिशन ऑफ इंडिया आहे. ऑडिटर जनरल ऑफ इंडिया AGI, जे गव्हर्नमेंटला लीगल ॲडवाईस देते, कायदेशीर सल्ला देते. CAG, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया CAG,
जे भारत सरकारचे ऑडिट करते, फायनान्शियल अकाउंटेबिलिटी चेक करते, पब्लिक एक्सपेंडिचर चेक करते. आत्ता नव्याने झालेले GST काउन्सिल आहे. असे विविध प्रकारचे आयोग, कमिशन भारतीय संविधानामध्ये नमूद आहेत. संविधानाने आपल्याला जे मूलभूत अधिकार दिलेत, जे हक्क दिलेत, ते जर आपल्यापासून कोणी हिरावून घेत असेल, आपल्याला वंचित ठेवत असेल, तर त्याविरुद्ध आपण कशाप्रकारे दाद मागू शकतो? तर आपण न्यायालयामध्ये याचिका करू शकतो. राईट टू इन्फॉर्मेशन RTI द्वारे, माहितीच्या अधिकाराद्वारे आपण माहिती मिळवू शकतो. आपण योग्य प्रतिनिधींना मतदानाद्वारे निवडून देऊ शकतो. आपल्या लोकप्रतिनिधींना, आपले जे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांना प्रश्न विचारू शकतो. यांच्या कामावर आपण नियंत्रण ठेवू शकतो, लक्ष ठेवू शकतो. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करू शकतो. तर अशा प्रकारे आपण मूलभूत अधिकारांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवून, कायदे पाळून, सामाजिक न्याय, एकता, समानता, बंधुता, सहकार्य व शिस्त यांचे पालन करून आपण एक जबाबदार भारतीय नागरिक बनू शकतो. प्रजासत्ताक दिन आपल्याला एक जागृत, जबाबदार आणि संविधाननिष्ठ नागरिक बनण्याची प्रेरणा देतो. भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून ते आपल्या स्वातंत्र्याचे, हक्कांचे आणि कर्तव्यांचे रक्षण करणारे फार महत्त्वाचे दस्तऐवज आहे. तर अशा रक्षणकर्त्याची आपण रक्षा करूया आणि एक जबाबदार भारतीय नागरिक बनूया. जय हिंद, जय भारत.